विवेक शेलार, और शेलार का हाथ देखिए, मैन विद द गोल्डन आर्म्स, सुपर थ्रो। सो स्कोर 2 रन। हमारे कमेंटेटर भाई विनोद पाटिल अब हमसे इजाजत ले रहे हैं, उन्हें आने वाले दिनों की हार्दिक शुभकामनाएं। बहुत अच्छा काटा, देखिए लेफ्टी टू लेफ्टी जब बॉलिंग आती है तो अनिकेत सानप पूरा जोर लगा देते हैं, उन्हें अच्छी तरह पता है ये पीछे वाले कैमरे से एंगल। ओहो क्या टर्न किया है, राइटी बैटर के लिए वो चाइना मैन थी और लेफ्टी के लिए वो लेग ब्रेक थी। निगोट के पीठ पर लगती हुई गेंद, अजीत मोहिते तुरंत वहां जाते हुए अनिकेत सानप बहुत अच्छे टिप्पे पर गेंदबाजी करते हुए लगातार तीसरा मैच खेल रही है जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे, लेकिन उसने उनको चार्ज कर दिया है। उन्हें पता है अब आज की दिन का ये आखिरी मैच है। एक और लाजवाब गेंद, विशाल निगोट। सबसे बड़ा फर्क यही होता है, जब आपको 1.5-2-3 घंटे का आराम मिलता है तो आपके पैर, आपके शरीर में वो ऊर्जा आने में समय लगता है, जबकि जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे लगातार खेलती आ रही है, उनके खिलाड़ियों का जो पसीना है अभी तक सूखा भी नहीं और चालू हो गए अगले मैच के लिए। निगोट ने इस बार पुल कर दिया, मुन्ना शेख के हाथ में आता हुआ कैच, और विशाल निगोट का पहला विकेट लिया अनिकेत सानप ने, बड़ा विकेट। लगातार बिंदी गेंदे जो थी उसका दबाव बन रहा था, जैसे एक हाफ ट्रैकर गेंद की गई वहां पर पुल करने का प्रयास और क्रीज में डीप जाकर खेले, लेकिन फिनिश अच्छी नहीं थी। मुन्ना के हाथ में एक आसान कैच, और नए बैटर आ चुके हैं अब जागृति स्पोर्ट्स डोंबिवली के कैप्टन, जो पिछले मुकाबले में तारणहार बने थे, विशाल शाह। 32 रनों की पारी खेली थी, स्कोर 2 for 1 जागृति 11 डोंबिवली। जानी स्पोर्ट्स वर्ल्ड पे इनको बॉलिंग के लिए इनवाइट किया था वहां पर जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ने। इस मैच की विजेता टीम कल अंतिम मुकाबले में चेरोबा वाशेरे रायगढ़ टीम के साथ खेलेंगी, खिताबी लड़त होगी वो, और खिताबी भिड़ंत के लिए तैयार हो जाइए। कल इस प्रतियोगिता का आखिरी दिन, 7 स्टार ट्रॉफी। बहुत ही लाजवाब गेंद सानप की, कम खर्चा फुल चर्चा, बहुत अच्छा रिलीज किया। देखिए, ओ दैट इज द चाइना मैन, दैट इज द डिलीवरी यू वुड वांट टू सी। चाइना मैन बॉल, कोई मौका नहीं, सानप एट इट्स बेस्ट। तर मित्रांनो, आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे। उद्या ग्रामीण क्रिकेट आपण पाहणार आहोत। उद्या ठीक सकाळी 9 वाजता खेळाला सुरुवात केली जाईल। पहिला सामना असणार आहे स्वराज 11 ढोले विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कांदले। ठीक 8:30 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे, जेणेकरून आपण 9 वाजेपर्यंत खेळाला सुरुवात करू। दुसरा सामना असेल आवाज स्पोर्ट कोरून विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे। त्यानंतर विकी स्पोर्ट कुक्षी संघ फाईट करेल श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाच्या अगेन्स्ट। आणि चौथा सामना असेल सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ, जो ढोले आणि कांदले कुरुंद आणि चेरोबा वाशेरे संघामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल। आणि ओपन कॅटेगरीची जो फायनलची मॅच आहे ती 3 वाजल्यानंतर मात्र ती खेळवली जाणार आहे। विवेक शेलार के नेवर की पहली गेंद, नो बॉल दिया गया है और सीधा उसको भेज दिया
बेसबॉल हिट यहां पर, व्हाट अ शॉट बाय बंटी बद्री के, 6 रन। बंटी बद्री के बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं। जैसे ही उन्होंने सुना नो बॉल है, बस टूट पड़े। विवेक शेलार के हाथों बहुत कम बार इस तरह के नो बॉल होती है, खास करके बीमर्स। स्कोर 9 पर 1, बंटी बद्री के 3 बॉल 7, विशाल शाह 1 बॉल 0। इस बार उसी दिशा में खेला, फ्रीट की बॉल है और इस पर आने वाला ये शानदार चौका। ओ लाल टी शर्ट वाले तेरा नाम तो बता, बंटी बद्री के माझं नाव आहे। 13 for 1, 4 बॉल 11 बंटी। करारा स्ट्रेट ड्राइव और वहां पर 2 रन पूरे करेंगे बैटर बंटी बद्री के। स्कोर 1 विकेट के नुकसान पर 15। बहुत बढ़िया काम इस जेपी पैनल के अंपायर्स द्वारा रहा है। सादिक राजापुरकर, अजीम अहमदुल्ले और मुन्ना भाई पठान अहम सदस्य है जेपी पैनल। इस बार उठा दिया और गेंद के नीचे आकर रोकने का प्रयास, हालांकि 6 जरूर बचाया है। बहुत जबरदस्त कमिटमेंट अशरफ खान की, बॉलीवुड का स्टंटमैन, क्रिकेट का स्पाइडरमैन। क्या बॉल को फॉलो किया है जीटीसी ने, माशाअल्लाह। ये टेलीकास्ट देखने के लिए लोग तड़प जाते हैं। सुपर कैमरा वर्क एंड सुपर फील्डिंग। 16 पे 1, बंटी बद्री के 6 बॉल 14। इस बार विशाल ने ऑन दी अप खेला है, वहां पर मुन्ना शेख के पास जाती हुई गेंद, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 17, 1 विकेट के नुकसान पर। 17 for 1 पावर प्ले इस वक्त चलता हुआ। इस बार एक तगड़ा शॉट, अशरफ खान अब कोई गलती नहीं करेंगे, ये तो मेरे बाएं हाथ का काम है, बिल्कुल ले लिया और भेज दिया वापस वहां पर बंटी बद्री के को। और विवेक शेलार जो नो बॉल की थी उसका वहां पर बदला लेते हुए जो मलाल था उसे कम किया। व्हाट अ कैच, इजीली डन। नए बैट्समैन देखिए, अभी तक आ जाना चाहिए था नए बैटर को, प्लीज। समय के मामले में यह सहयोग अपेक्षित है। कल्पेश केने ये नया बैटर है। 17 for 2। जागृति स्पोर्ट्स डोंबिवली, कम से कम 50 रन चाहिए। 50 के ऊपर जितने भी बनते हैं उनके लिए फायदा रहेगा, क्योंकि जब जानी स्पोर्ट्स वडबे की बैटिंग आएगी तब थोड़ी रोशनी भी कम रहेगी, लेकिन कम रोशनी में बॉल को साइट करना ये बॉलर, बैटर, फील्डर सभी के लिए एक चुनौती भरा काम रहेगा। विशाल शाह 1 पर खेल रहे हैं, नए बैटर है कल्पेश केने, लेफ्टी बैटर। एक्सप्रेस बॉल और यहां पर ओवर समाप्त होता हुआ दूसरा। 17 पे 2।
लेग कटर बॉल लेफ्टी बैटर के लिए। बहुत अच्छा बॉलिंग एक्शन है विवेक शेलार का। इंग्लैंड के पास टेस्ट मैच में किसी ज़माने में एक बॉलर हुआ करते थे नील फॉस्टर, उनके जैसा उनका बॉलिंग एक्शन है। नया ओवर लेकर आ रहे हैं अनिकेत सानप। विशाल शाह ये लय में रहना चाहेंगे, जहां से रुके थे वहीं से शुरू करना चाहेंगे। 17 for 2 एट द एंड ऑफ 2 ओवर्स। 8.5 रन का रन रेट है, 17 पे 2। कल्पेश केणे ये नॉन स्ट्राइक एंड पर। पैरों पर आक्रमण रहा था इस बार अनिकेत सानप। देखिए स्पिनर्स बहुत कम यॉर्कर करते हैं, लेकिन अनिकेत सानप के पास वो एक कला है और फुलर लेंथ की गेंदें मानो यॉर्कर स्पिनर भी कर सकता है, ये उन्होंने बताया। इस बार आसान कैच रहेगा। दीनू कांबळे, जी हाँ, कैच ले लिया और पिछली बॉल डॉट बॉल थी, प्रेशर था डॉट बॉल का और विशाल शाह ने अपना विकेट दे दिया। दीनू कांबळे कैच लेते हुए सानप को मिलता हुआ एक और विकेट। मेरे ख्याल से अनिकेत सानप अपने बॉलिंग पार्टनर अभिजीत बोरकर को मिस कर रहे हैं, क्योंकि एक ज़माना हुआ करता था बोरकर का यॉर्कर, ऐसा एक मुहावरा चलता था मुंबई क्रिकेट में, और शायद अपने दोस्त के लिए उन्होंने ये यॉर्कर सीखा है। अभिजीत श्री कृष्णा बोरकर, ये बोरकर और सानप एक लेफ्ट आर्म अटैक हुआ करता था। 4 ओवर्स अल्ताफ 11 के वो पुराने दिन याद आ रहे हैं। 17 for 3। महेंद्र मागे नए बैटर है। मागे ग्रामीण में भी और मागे ऑल इंडिया में भी। मागे इज एवरीवेयर। 17 for 3। तीसरे ओवर को आगे बढ़ाएंगे अनिकेत सानप। मागे ने उठा दिया और बॉल सीधा हमारे कमेंट्री बॉक्स की ओर आती हुई 6 रन। महेंद्र मागे, मतलब कभी कभी ऐसा लगता है कि वो घर के पीछे जो प्रैक्टिस करते हो केवल 4 और 6 की प्रैक्टिस कर रहे होंगे। 23 for 3। व्हाट अ स्ट्राइक। इस बार बेहतर बॉल, बैठक शॉट लेना चाहते थे अनिकेत सानप भी जानते हैं मागे के स्ट्रोक प्ले की रेंज, इस बार वो आज़ादी नहीं मिली थी। बॉल वाइड एंगल बनाती हुई निकली। 23 for 3। अभी भी परिस्थितियां नियंत्रण में है। जब तक स्कोर 50 के नीचे रहेगा जानी स्पोर्ट्स वड़पे के लिए भी कोई ज़्यादा सरदर्दी नहीं रहेगी। एक और बिंदी गेंद महेंद्र मागे को खड़ा किया क्रीज बॉक्स में अनिकेत सानप ने। सानप द मैजिशियन, क्रीज का बहुत अच्छा इस्तेमाल करते हुए अनिकेत सानप। मागे ने इस बार पुल कर दिया और आसान कैच। अब इतना आसान कैच छोड़ नहीं सकते आप। किरण खोबरे के हाथ से कैच छूटा। 24 for 3 आफ्टर 3 ओवर्स। शायद तैयार नहीं थे, अनुमान नहीं था बराबर किरण खोबरे का, और थोड़ा मुस्कुराते हुए अजीत मोहिते महेंद्र मागे को कहते हुए वाचलास। कल्पेश केणे 0 पर, महेंद्र मागे 4 बॉल 7।
चौथा ओवर अब शुरू होगा और इसको करेंगे किरण खोबरे। चटणीमध्ये जर खोबरे नाही तर मजा नाही आणि क्रिकेटमध्ये पण खोबरे नाही तर मजा नाही। 24 for 3, 24 धावा 3 बाद। 24 for 3, 4th ओवर। महेंद्र मागे को 6 पर ड्रॉप किया गया है, उनका स्कोर है 7। गति परिवर्तन था, गेंद को केवल ड्रॉप किया था, दूर से आए थे वहां पर दीनू कांबळे। दीनू कांबळे के हाथ से गेंद क्या छूटी, दूसरा रन। बिल्कुल यही क्रिकेट है, मौका मिले तो दौड़ जाओ, मौका मिले तो चौका लगाओ, छक्का लगाओ, विकेट लो, लेकिन मौके का इंतजार करो और अपने मन में गाना गाते रहो, मौका 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 कभी भी मिल सकता है। देखिए मौका मिला और मौके पर छक्का जड़ दिया। न बादशाह चलता है न इक्का चलता है, न बादशाह चलता है न इक्का चलता है, मैच को फिनिश करने के लिए महेंद्र मागे का सिक्का चलता है। बिल्कुल घुटने की ऊंचाई पर आती हुई गेंद, और अगर ये वीडियो हम अमेरिका भेज दे तो बॉस्टन रेड सॉक्स जो बेसबॉल टीम है वो भी महेंद्र मागे के लिए वीज़ा मुहैया करवा देगी। इस तरह का शॉट था मागे का। माझं नाव आहे महेंद्र मागे, गोलंदाज माझ्या मागे, क्षेत्ररक्षक माझ्या मागे, मोठमोठे पॅकर माझ्या मागे, कारण मी आहे महेंद्र मागे। 32 for 3। फुल टॉस बॉल आप नहीं कर सकते सेमीफाइनल के मैच में। फुल टॉस गेंदे बिल्कुल मानो शाम के समय ब्रेड बटर चाय परोस दी गई। You cannot bowl full toss। 32 for 3। इस बार अच्छी गेंद थी, क्लोज टू द बॉडी खेला है। अजीत मोहिते बहुत दूर तक चले गए थे और तेज कदम भागते हुए 2 रन पूरे कर लिए महेंद्र मागे ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पर 3, 34 for 3। 34 धावा 3 बाद, चतुर्थ षटक। महेंद्र मागे और विवेक शेलार दोनों की तारीफ करूंगा। आज दोनों ने अपने अपने ग्रामीण क्रिकेट को भी खेला और ऑल इंडिया ओपन क्रिकेट को भी उन्होंने उतनी अहमियत दी। बहुत ज़बरदस्त स्टैमिना है इन खिलाड़ियों में। बॉल को ड्रॉप किया था यहां पर उमर खान, जमीन से लगभग 4-5 इंच ऊपर उठा दिया था उस गेंद को। कैच आउट की अपील थी बट नकार दिया गया। स्पेक्टेटर्स कैच कहा जाता है क्रिकेट में इसको, जहां पब्लिक को लगता है कि यह कैच था। 34 for 3। महेंद्र मागे 8 बॉल 17, कल्पेश केने 1 बॉल 0। इस बार ड्रॉप कर दिया, कितना दूर। अब ये छक्का नहीं, अट्ठा नहीं, बीसा नहीं, तीसा, बहुत दूर। रनों के लिए जो संघर्ष जारी था, ये ओवर में रन जो है अब बन नहीं रहे, बह रहे हैं। महेंद्र मागे बॉल दूसरा गया। लगेच सुरू करा प्लीज, आयोजकांनी विनंती केलेली आहे। ऐसे शॉट देखने का मजा कुछ और होता है। शाम का दिलकश मंजर, महेंद्र मागे की बल्लेबाजी
तबीयत खुश करने वाली बल्लेबाजी महेंद्र मागे की। 40 पर 3 जागृति 11 डोंबिवली। एक से बढ़कर एक बल्लेबाजी, वन फॉर ऑल एंड ऑल फॉर वन काइंड ऑफ क्रिकेटर महेंद्र मागे। बहुत बढ़िया यॉर्कर था, लेकिन देखिए बॉटम एंड का इस्तेमाल किया। मागे जानते हैं ओवर आखिरकार समाप्त होता हुआ 4 ओवर के बाद स्कोर 41, 3 विकेट के नुकसान पर। तो जो स्कोर में पिछड़े हुए थे जागृति स्पोर्ट्स डोंबिवली, वो स्कोर हासिल कर लिया। अब आखिरी ओवर करेंगे बिलाल शेख। आखिरी ओवर में अगर 10 आते हैं तो 51, 20 आते हैं तो 61। वेळेच्या बाबतीत जरा बघा, आयोजकांनी लगेच सांगितलंय वेळ वाया घालवू नका, मैच संपावी लागेल। महेंद्र मागे, विवेक शेलार ये दोनों बैटर्स भिवंडी के बहुत ही खूबसूरत क्रिकेटर्स हैं। बिलाल शेख मुंबई के मानखुर्द से खेलने आए हैं, चीता कैंप, और चीते की स्फूर्ति वहां पर दिखानी होगी बिलाल को। बहुत अच्छी शुरुआत वहां पर महेंद्र मागे पूछ रहे 1 पर ओवर। मुन्ना पठान के लिए उन्होंने अपनी टोपी तक उतार के शायद सवाल पूछा मुन्ना भाई को, मेरे हुजूर, और अपनी शायद टोपी बताने चाह रहे थे। 41 for 3। जड़ में आती हुई गेंद, अपील, लेकिन बल्ले से लगी है। यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 42 for 3। अजीम अब्दुल्ले हमारे अंपायर, उन्होंने कहा गेंद बल्ले से लगी है। जानी स्पोर्ट्स वर्ड पे किसी भी कीमत पर 50 के नीचे रोकना चाहेंगे। अगर 45-46 तक रोक दिया तो वो भी एक बड़ी वापसी रहेगी, लेकिन महेंद्र मागे और कल्पेश केने इसको 50 के आगे ले जाना चाहेंगे। जो सारी जद्दोजहद है 50 और उसके आसपास की। केने ने ड्राइव किया, स्ट्राइक महेंद्र अपने पास रखेंगे। विवेक शेलार के पास जाती हुई गेंद। 43 for 3 लास्ट ओवर। 7 स्टार ट्रॉफी में पिछले 2 दिन से बहुत ज़बरदस्त क्रिकेट आप देख रहे हैं, जहां पूरे हिंदुस्तान भर के क्रिकेटर्स ने भिवंडी में खेलने का कमिटमेंट दिया। बढ़िया गेंद, बिल्कुल दिखी नहीं, कब आई कब गई। जिस तरह मानखुर्द से वाशी जाते समय ब्रिज के ऊपर तेज स्कोडा गाड़ी जाती है, वैसे वो बॉल ट्रैवल होकर चली गई सीधा अजीत मोहिते के पास। 43 for 3। केवल 2 रन आए हैं इस ओवर में। मागे ने 1 रन लिया, पीछा छुड़ाया, देखना है दूसरा रन होगा या नहीं। वहां पर आए उस्मान पटेल, पटेल का थ्रो, 2 रन मागे के लिए। स्कोर 45, 3 विकेट के नुकसान पर। विवेक शेलार वहां पर रेस लगा रहे थे टाइगर के साथ, और टाइगर के साथ रेस तो टाइगर ही जीतता है, क्योंकि टाइगर जिंदा है। $45 for 3। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग्स। तुरंत दूसरी पारी की शुरुआत होगी। जी हाँ, मागे ने फिनिश किया, ही इज द फिनिशर। ये बल्लेबाज पैदा ही हुआ है मैच को फिनिश करने के लिए। स्कोर 51 for 3। इनिंग्स को किया फिनिश। 15 गेंदों में 33 रनों की तूफानी पारी।
मानो सुबह सुबह मुझे ऐसा लगा महेंद्र मागे को सलमान खान ने वीडियो कॉल किया होगा और कहा होगा आज कुछ तूफानी करते हैं, और मागे ने तूफानी बल्लेबाजी की। 15 गेंदों में 33 रन, क्या स्ट्रोक खेला था। ग्लेन मैक्सवेल की याद दिलाने वाला वो हाई एंड हैंडसम अप एंड अबोव। तो स्कोर 51-52 बनाने हैं, जो 50 की हम अपेक्षा कर रहे थे वो अब स्कोर है। दूसरी पारी की शुरुआत होगी, लेकिन हमारे मुन्ना पठान और अजीम अब्दुल्ले अब ये भी थोड़ा हंसते हुए मुस्कुराते हुए। जेपी पैनल के अंपायर की यही खास बात है कि दिन की शुरुआत भी मुस्कुराहट के साथ और दिन का जो अंजाम है वो भी मुस्कुराहट के साथ। तो अब आखिरी 5 ओवर में आप लोगों के सामने हाजिर होने जा रहे हैं योगेश पाटिल। 52 to win. Let's see who will make it to the grand finale. चांगली बॅटिंग आपल्याला पहिल्या डावामध्ये महेंद्र मागेकडनं पाहायला मिळाली. 15 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 33 धावांची तुफानी केली. करत असताना 51 धावा इथे मात्र या ठिकाणी जोडलेल्या आहेत जागृती 11 डोंबिवली संघाने. आणि हा सामना जिंकण्यासाठी जानीसपूर वडपे संघाला 52 धावांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल. मित्रांनो, या स्पर्धेचा 4था दिवस आहे. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे. पहिला सामना असेल स्वराज 11 ढोले विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कांदली. ग्रामीण पूलमधील सामने असणार आहेत. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण 8:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. आपण 9 वाजता खेळायला सुरुवात करू. दुसरा सामना असेल आवाज स्पोर्ट गुरुद विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे. तिसरा सामना असेल विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. आणि या चौथा सामना असेल सरस्वती स्पोर्ट खालिंग. आणि या कुरुंद आणि वाशेरे संघामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र खालिंग संघाच्या अगेन्स्ट मात्र फाईट करेल. ओपन कॅटेगरीची जी मेगा फायनलची मॅच आहे ती तुम्हाला मित्रांनो सायंकाळच्या 17 मध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता मात्र आपण जाऊया मॅचकडे. शतरक्षण लगेच सजवायचं आहे कारण अंधार होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर प्लीज जागृती 11 डोंबिवली संघाला विनंती असेल की आपण जास्त वेळ इथे मात्र ठिकाणी खर्च करू नका, कारण सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या टाळ्यांच्या गजराने मुन्ना शेख आणि त्याच्या सोबतीला आहेत उस्मान पटेल. ओपन कॅटेगरीमध्ये आपण जर पाहिले तर 8 संघांना संधी देण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून लीग मॅचेस त्यांच्यामध्ये आपण पाहिल्या. कालचा दिवस आपण जर पाहिला तर चेरोबा स्पोर्ट वाशिर रायगड संघानं अंतिम सामन्यामध्ये मात्र प्रवेश केला. आणि आज पाहूया कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. जानीसपूर वडपे की जागृती 11 डोंबिवली. 52 धावांचं टार्गेट, परंतु हा टार्गेट आपण जर डोळ्यासमोर ठेवलं तर नक्कीच या ठिकाणी चांगलं आपण म्हणू शकतोय. कारण 17 जर आपण पाहिलं तर सायंकाळचं 17 आहे. थोडंसं दमट वातावरण पाहतोय आणि अशा वातावरणामध्ये खेळत असताना कधी कधी चेंडू कॅरी होत नसतो. आणि जर या ठिकाणी जर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तर मात्र या 52 धावांचा संरक्षण नक्कीच या ठिकाणी जागृती 11 डोंबिवली संघ करू शकते. परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजांचा तोफखाना आहे जानीस्पोर्ट वडफे संघासमोर. आणि हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही आहे. पहिला षटक हिमांशु पाटील मॅन फ्रॉम अलिमगर. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रश्न विचारलाय पंचांना आऊज दॅट, परंतु पंचांनी ते अपील फेटाळले. लिखबायचा इशारा. पहिलीच चेंडूवर अवांतर धाव तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. कारण डावपुरे आताचा गोलंदाज आहे. स्विंग झाल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने टर्न होतं आणि त्याच अनुषंगाने मुन्ना शेखने पहिल्याच चेंडूवर कुठेतरी रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु अयशस्वी. चांगली मॅच होईल. तुम्ही पाहिलं तर प्रत्येक स्टँडमध्ये आपल्याला अनेक संख्येने क्रीडा रसिक पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी रायगडचा टायगर उस्मान पटेलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय गगनभेदी षटकार.
या अगोदरच्या मॅचमध्ये आपण जर पाहिले तर उस्मान पटेलने कुठेतरी निराश केलं, परंतु या ठिकाणी पहा पहिला चेंडूचा सामना करत असताना मिडविकेटला खेळाडू सज्ज होता, परंतु त्याच्या डोक्यावरनं मात्र चेंडू प्लाय झाला 6 धाबांसाठी. ओहो, इथे लेट कट शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहेत ते दाखवत असताना बाकट पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू भरपूर वेगाने ट्रॅव्हल होईल आणि दिशेला धडकेल. हा येतोय चौकार. चांगली बॅटिंग पाहतोय आपण. पहिला फटका पाहिला आपण ऑन साईडला 6 धावांसाठी, दुसरा फटका पाहिला आपण लेट कट ऑफ साईडला 4 धावा त्याच्यावर पाहायला मिळाल्या. आणि दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी पूर्वचे माजी आमदार, आपला आमदार, सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोकसे या नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फुलटॉ चेंडू आहे, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहतो आपण. गॅप खूप मोठा आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल त्या ठिकाणी तोपर्यंत चेंडू मात्र निघून जाईल सीमेरेषेच्या पलीकडे 4 धाबांसाठी. प्रमुख अतिथी भिवंडी पूर्वचे माजी आमदार, सर्वांच्या हृदयामध्ये असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे. आपलं 7 स्टार ग्रुपच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हिमांशू पाटील पुन्हा एकदा ओहो, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, थोडासा दडपण पाहायला मिळतोय. आता मात्र हिमांशू पाटीलवर पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. इट इज वाईट, कारण या ओव्हरमध्ये मात्र चांगली बॅटिंग करतो या उस्मान पटेल, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आपण, 2 चौकार पाहिले आणि संघाची धावसंख्या एकूण आता पुढे जाईल बिनगडी बाद 16 धावा. येणारे 26 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र 36 धाब्यांची गरज. ओहो, खोलवर टॅपचा चेंडू फक्त चेंडू टॅप केलं त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी विकेटची आवश्यकता असेल आता मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल जागृती 11 डोंबिवली संघाला, तर या ठिकाणी मात्र ही जोडी तुम्हाला मात्र तोडावी लागेल, कारण या जोडीचा जर विचार चांगला संसार सुरू आहे गिलबट्टीवर, तर तुम्ही जर हा संसार जर उद्ध्वस्त केला नाही तर मात्र या मॅचवर नक्कीच पूर्णपणे पकड निर्माण केला जाऊ शकतोय. ओहो, स्लोअर वन या ठिकाणी फिंगर रोल केला चेंडूवर, थोडंसं या ठिकाणी वेग कमी केला हिमांशू पाटीलने, हेच वैशिष्ट्य आहे. आणि पडल्यानंतर चेंडू पहा बाहेरच्या दिशेने मात्र टर्न सुद्धा झाला, स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे शेवटच्या चेंडूवर मात्र एकही धाव या ठिकाणी गोलंदाजाने खर्च केली नाहीये. तर पहिल्या P1चं षटक समाप्त झालं. मागं षटक आपण म्हणू शकतो हिमांशू पाटीलचं, कारण त्यांनी धावा खर्च केल्या 17, गडी बाद करता आला नाही. आणि हे दृश्य पहा, सूर्य सुक्ता आपण जर पाहिलं तर आपल्या घरच्या दिशेने जात असताना काय दृश्य आहे. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट काय कॅमेरा वर्क आपण पाहतोय. चोवीस चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र 35 धाब्यांची गरज. दुसरं पावरपचं षटक आता मात्र हाताला जाऊ शकेल नाशिक हायवे एंडकडनं. आता चाललेले प्रमुख अतिथी सन्माननीय भिवंडी पूर्वचे आमचे लाडके माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत. प्रसन्न पाटील येतोय. पहिला चेंडू मात्र स्कोर ऑफ द विकेट, परंतु डिप कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहेत विशाल शहा, स्वतः संघनायक आहेत. चांगली फिकी त्यांच्याकडनं आपण पाहतोय. ओपन कॅटेगरीमधील सेमीफायनलची ही दुसरी लढत तुम्ही पाहता मित्रांनो. चांगला टच मध्ये आपण पाहतो या उस्मान पटेलला, आणि म्हणूनच त्याला रायगडचा टायगर असं नाव संबोधलं जात आहे. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर नाशिकचा आशिक म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू मुन्ना शेख नाशिकवरून ही स्पर्धा खास खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आणि चांगला खेळ त्याच्याकडनं आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिला. जानीसपूर वडपे संघासाठी त्यांचे पुरस्कर्ते आहेत नवनाथजी सोंगाल, माजी सरपंच ग्रामपंचायत वडपे, परंतु जानी नावाने प्रसिद्ध असलेली व्यक्तिमत्व. आणि आपण जागृती 11 डोंबिवली संघाचा विचार केला तर रोहन पाटील हे त्याचे पुरस्कर्ते आहेत. ओहो, चांगला चेंडू फुलटॉस होता, वेगवान चेंडू. पंचांकडे प्रश्न विचारा, परंतु हाईक फॅक्टर असल्या कारणाने पंचांनी ती अपील फेटाळली.
हो यॉर्कर, काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय प्रसन्न पाटील कडनं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिले तर कुठेतरी धाबा वेगाने येत होत्या वडपी संघासाठी, परंतु या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटीलने कुठेतरी शांत ठेवला आहे फलंदाजांना. अशाच प्रकारची तुम्हाला चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. कारण कुठेतरी फलंदाजाने पाहिले तर फायटिंग स्कोर उभा केला होता, परंतु सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये जानीसपूर वडपे संघाच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळाली. परंतु उस्मान पटेलला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाहीये. ही त्याची ओळख आहे, ही त्याची स्ट्रेंथ आहे. हा पिच चेंडू आणि त्याच्यावर मात्र ठिकाणी पुलच्या अंदाजामध्ये फटका पाहायला मिळाला. लॉंग लेग सीमे रेषेच्या पलीकडे 7 धाबांसाठी आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड त्याने उघडलं आणि 6 धाबा प्राप्त केले आपल्या संघासाठी. वॉट शॉट, खूपच दूरवर जाऊन चेंडू मात्र सेफ लँड होतोय. उस्मानच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा षटकार. वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय. 7 चेंडू त्याने फेस केले. मुन्नाच्या बॅटमध्ये अजूनही एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्यांनी चेंडू फेस केले 3 आणि सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनगडी बाद 25 धावा धावफलकावर. अजूनही 27 ची गरज. 20 चेंडू शिल्लक. विकेटची आवश्यकता असेल ते म्हणजे जागृती स्पोर्टला. रिव्हर्स फटका, पलटी शॉट आणि चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवल्या थडम्यांच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी चौका. मैदानाच्या चौफेर बाजूने आता मात्र या ठिकाणी धावा धावा आणि धावाच पाहायला मिळतात. याचं कारण मैदानाच्या आग मध्ये मात्र या ठिकाणी आग वगतोय उस्मान पटेल. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न कट करायचं होतं. तुरचं बॅकफुटला नक्कीच वजन ट्रान्सफर झाला होता आणि त्याचमुळे मात्र शॉट मात्र बरोबर या ठिकाणी त्यांना पिक करता आला नाही. तुम्ही रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकाल. आणि 2 षटकांची मात्र या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. मित्रांनो थोडासा वेळ आहे तर नक्कीच आपण आजचे प्रमुख अतिथी आमचे सन्माननीय भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित 7 स्टार ग्रुपच्या वतीने. आणि मी रुपेशजी पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. उबदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार आणि निलेश जसल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा त्या सन्मानामध्ये सहभाग व्हायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत आणि भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहायला जात आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी 7 स्टार ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धावसंख्या झालेली आहे 29 झालेली आहे आणि विजयासाठी आता मात्र 18 चेंडू शिल्लक आणि 23 धाबीची गरज आहे. हिमांशु पाटील दुसरा स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला स्पेल कुठेतरी महागडं ठरलं होतं, परंतु नक्कीच या दुसऱ्या स्पेलमध्ये या कुठेतरी कमबॅक करण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल. चांगला चेंडू, अगदी एक्सप्रेस डिलिव्हरी. ज्या वेगाने एखाद्या रुलावर बुलेट ट्रेन पळत असते तेवढ्या वेगाने मात्र या ठिकाणी चेंडू हाताळला हिमांशु पाटीलने. आणि मुन्ना शेखचा जर विचार जर केला तर त्यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेस केले. 4ही चेंडूंवर त्याला मात्र धाव जोडता आली नाहीये. एका बाजूने उस्मान पटेल धावांचा इथे पाऊस पाडतोय, दुसरीकडे मात्र कुठेतरी आपल्याला शांत फलंदाजी मुन्ना शेखकडनं पाहायला मिळते. ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी बुलबुल या चेंडूची फेकी पाहतोय आपण. जोरदार अपील पाहायला मिळाली कॉट बी हँडसाठी, परंतु जेपी पॅनल आहे, चूक होणार नाहीये. आज तिन्ही पंच आपण जर पाहिलं तर अतिशय जबरदस्त कामगिरी पंच मुन्ना पठाण सर, त्यानंतर पंच अजिम अमदुल्ले सर आणि पंच सादिक सर, अतिशय जबरदस्त कामगिरी. एकही निर्णय त्यांच्याकडे चुकीचा पाहायला मिळाला नाही. अगदी घारीची नजर या स्पर्धेवर त्यांची पाहायला मिळाली आणि प्रत्येक खेळाडूने मात्र त्यांच्या निर्णयावर कुठलाही आक्षेप उचलला नाही. हीच जेपी पॅनलची ओळख. लगोपाठचे 2 डॉट चेंडू
अशाच प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी होणं गरजेचं आहे. हिमांशू पाटील पुन्हा एकदा. ओहो, सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. शतरक्षक आहेत, वाडिश लॉंग ऑनला चूक होणार नाही. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट तिथे मात्र प्राप्त करून देतो हिमांशू पाटील आपल्या संघाला. मुन्ना शेख साहेब आमच्यापासून रजा घेत असताना आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. शून्यावर बॅट झाला या ठिकाणी मुन्ना शेख. एकूण 6 चेंडू त्याने फेस केले, म्हणजे एका ओव्हरचा सामना त्याने मात्र या मॅच मध्ये केला, परंतु त्याला एक धाव जोडता आली नाही. परंतु दुसरीकडे आपण जर पाहिले तर उस्मान पटेल चांगली फलंदाजी साकारतोय. त्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळालेला दिनू कांबळे त्यांनी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी केली एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या अगेन्स्ट. आणि आता मात्र पाहूया या सेमी फायनल मॅच मध्ये मात्र कशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल. एक अपेक्षा होती हिमांशू पाटीलकडनं कमबॅक करण्याची आणि ती अपेक्षा मात्र नक्कीच कुठेतरी पूर्ण करत असताना. ओहो, हा जबरदस्त चेंडू आहे. अगोदर पाहिल्या तर कुठेतरी फायनलच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु चेंडूची लेंथ ओळखल्यानंतर स्ट्रोक चेक केला त्या ठिकाणी दिनू कांबलेने आणि त्याचमुळे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. भरपूर वेगवान चेंडू हाताळला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च झाली नाही. चांगलं कमबॅक हिमांशू पाटील करत असताना अजून एक चांगली चेंडूची फेकी, जोरदार अपील होते या, परंतु पंचांवर मात्र कुठलाही या ठिकाणी दडपण नसणार आहे. आतापर्यंत हिमांशू पाटील चेंडू हाताळले. या ओव्हरमध्ये 5 गडी बाद केला. एक या स्पर्धेमध्ये कुठल्याही फॉर्मॅटमध्ये मात्र कुठल्याही गोलंदाजाने मिडल षटक हाताळला नाहीये, परंतु योगायोग पहा, हिमांशू पाटील हा कारनामा करेल का सेमी फायनलच्या मॅच मध्ये जानी स्पोर्ट वडपे संघाच्या अगेन्स्ट. ओहो, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र पंचांनी दंडित केलं. इट इज वाईट. पहिली अवंतर धाव या ओव्हरमध्ये येत असताना धावसंख्या आता मात्र पोहोचेल ती म्हणजे 30 आकड्यावर. अजूनही सामना संपला नाहीये. चेंडू शिल्लक आहेत 13, धाबांची गरज आहे 22. हा चेंडू निर्णायक असेल. अजून एक चांगला चेंडूची फेकी. प्रश्न विचारलाय त्या ठिकाणी. लेग बिफोरची अपील पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी पिचिंग मात्र या ठिकाणी पाहिलं तर डाब्या स्टिकच्या थोडीशी बाहेर पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचांनी ही अपील फेटाळली. लेग पायचा इशारा, अवंतर एक धाव इथे मात्र आपण पाहतोय. लगेच छत्रशीन लावायचं आहे. जागृती 11 डोंबिवली संघ, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका प्लीज. 3 षटकांची इथे समाप्ती होते. 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर एक गडी गमावला जानी स्पोर्ट वडपे संघाने आणि 31 धाबा इथे मात्र जोडल्या. छत्रशीन सजवायचं आहे प्लीज. आयोजकांच्या वतीने आपणास मी विनंती करतो की आपण जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 21 धाब्यांची अजूनही गरज आहे. मध्याच्या आतमध्ये पाहतो आपण दिनू कांबळे ज्याने 3 चेंडू आतापर्यंत फेस केले की धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. दुसरीकडे उस्मान पटेल खेळतोय. 9 चेंडूचा त्याने सामना केला. 26 धाबा त्याने मात्र आतापर्यंत जोडलेल्या आहेत. हिमांशू पाटीलचा 2 ओव्हरचा स्पेल जो होता तो समाप्त झाला. त्याने 2 ओव्हरमध्ये गडी बाद केला. 1 धाबा खर्च केला 19. त्यानंतर 1 षटक हाताला प्रसन्न पाटीलने, त्याने धाबा खर्च केल्यावर त्या 12 आणि आता मात्र 4थ्या ओव्हरसाठी मात्र या ठिकाणी गोलंदाज असेल प्रेम देवकर. एक यंगस्टार आहे. 17 वर्षाचा हा खेळाडू आहे. मोठे देसाई गावातून बिलॉंग करतोय आणि काय चमकदार बहारदार कामगिरी या स्पर्धेमधून त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. या
हो वेगवान चेंडू हाताळतोय परंतु लाईन चुकीची पाहायला मिळाली. उजव्या स्टेच्या बाहेर चेंडू मात्र या ठिकाणी जात असताना आणि पंचांनी मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलं. भरपूर दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी, परंतु या ज्या अवांतर धावा तुम्ही खर्च करताय त्याच्यावर मात्र कुठेतरी तुम्हाला अंकुश लावावं लागेल, ब्रेक लावावं लागेल. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू अतिशय चांगला आहे. तुम्ही पाहू शकाल पडले तर थोडंसं खाली राहतो. ही अपेक्षा मुलीच दिनू कांबलेने मात्र केली नसावी. ज्या अनुषंगाने त्याला फटका केलायचा होता त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाहीये आणि त्याच मुले मात्र या चेंडूवर बीट होतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत अजूनही मात्र ठिकाणी 20 धाब्यांची गरज. इथे मात्र हाफ ट्रॅकर लेंथ ओळखली आणि चेंडूला फेकून दिला डेप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. कैलासवासी देवीदास दत्तू पाटीलला स्टँडला सलामी देणारा हा बिग हिट. खराब चेंडू. या खेळपीठवर तुम्ही कुटप्याचे चेंडू हाताळू शकणार नाही आणि तोच चेंडू इथे मात्र या ठिकाणी हाताला गेला प्रेम देवकरच्या माध्यमातून. ती लेंथ ओळखली कारण आजचा दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर चांगला टचमध्ये आहे दिनू कांबळे. अनेक षटकार त्याच्या बॅटमधून आज पाहिले आपण, भरपूर चांगल्या धाबा पाहायला मिळाल्या आणि त्याच्याच बॅटमधून हा मात्र या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळाला. असं वाटतं की वारंवार हा फटका पाहतच राहावा. स्टँड अँड डिलिव्हर. ही लेंथ चांगली आहे. ज्यावेळी गुडलँड स्पॉटवर चेंडू या ठिकाणी उचली घेतोय त्यावेळी मात्र या ठिकाणी पहा थोडीशी शॉर्ट पिक करताना नजर थोडीशी बाजूला झाली दिनू कांबलेची आणि त्याचमुळे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कधी सामना झुकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. अजूनही 14 धाब्यांची गरज. ओहो ही लाईन मात्र चुकीची पाहतोय आपण. या धावांवर तुम्हाला मात्र या ठिकाणी ब्रेक लावावा लागेल. तर तुम्ही जर अशाच धावा जर खर्च केल्या तर मात्र नक्कीच जे तुमचं स्वप्न आहे स्टार ट्रॉफी जिंकण्याचं ते स्वप्न मात्र पूर्ण होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल. आपण पाठीमागे काय केलं हे विसरून तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्या अनुषंगाने खेळ करावा लागेल. परंतु समोर आहे दिनू कांबळे. मिस टायमिंग फटका आहे, उंची जास्त मिळाली. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल खाली येत आहेत, टिपला झेल आणि या ठिकाणी दिनू कांबळेला मात्र माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक हा दुसरा. थोडंसं स्ट्रगल केलं दिनूने कारण त्याच्या बॅटमधून 6 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या, परंतु त्या 6 धावा जोडण्याकरता त्यांनी आपण जर पाहिलं तर एकूण चेंडू फेस केले 4. बंटी बद्रिकेचा चांगला झेल पाहायला मिळाला. स्कायर झेल होता, भरपूर वेळ चेंडू हवेत होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडूवर लक्ष केंद्रित केलं कारण त्याला ठाऊक होतं की या झेल जर आपण पकडला तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघावर आपण दडपण आणू शकतोय आणि तशाच प्रकारचा खेळ त्याच्याकडनं आपण पाहिलं. समीकरण आपण जर पाहिलं तर 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 धाब्यांची गरज. 39 धावा दाफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्लीज जागृती 11 संघाला विनंती आहे की आपण जास्त वेळ खर्च करू नका. नक्कीच मी तुमच्या भावना समजू शकतोय परंतु वेळ आमच्याकडे भरपूर कमी आहे, त्यामुळे मी विनंती करतो की आपण खेळ सुरू ठेवायचा आहे. 8 बॉल 13 धाबा. 13 धावा 8 चेंडूमध्ये करायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय अजित मोहिते. अजित मोहितेने आल्या चेंडूवर केला प्रहार आणि पाठवलाय वाडिश लॉंगॉनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. डिलिव्हर. चेंडू जेवढा वेगाने हाताला प्रेम देवकरने तेवढ्याच वेगाने मात्र अजित मोहितेने त्याला मात्र पाठवलं. कुठल्याही क्षेत्रक्षकाला मात्र संधी नव्हती. उंची सुद्धा मात्र परफेक्टली पाहायला मिळाली आणि अंतर सुद्धा चांगलं प्राप्त केलं आणि या षटकाराने आता मात्र नक्कीच
धावसंख्या जर पाहिली तर आता वेगाने पुढे जाईल. 45 धावा फलकावर. बॉल्ट्रोन इक्वेशन 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज. महागडा षटक प्रेमचं पाहायला मिळतो. या इथे मात्र या ठिकाणी एज हँड टेकन शॉट फाईन लेगला मात्र टिपला गेला. झेल आणि समाप्त होतो या अजित मोहितेचा हा खेळ. क्षेत्रशी लावून घ्यायचं आहे. शेवटचं षटक शिल्लक असेल. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी तर या ठिकाणी बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज. चला क्षेत्रशी लगेच सजवायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. उमर खान येतोय. स्वतः संगणक आहे आणि येतोय खेळण्यासाठी. आपण जर विचार केला तर 5व्या क्रमांकावर. 6 चेंडू शिल्लक 7 धाब्यांची गरज. नवीन गोलंदाज इथे मात्र जबाबदारी स्वीकारेल आपल्या संघाची आणि गोलंदाज आहे करण घनसोलकर. मॅन फ्रॉम पनवेल आंबिवली. करण ऑफ ब्रेक लेग ब्रेक टाकण्यामध्ये नक्कीच त्याच्याकडे क्षमता आहे. परंतु या ठिकाणी त्याला 6 चेंडूंमध्ये 7 धावांचं संरक्षण करायचं आहे. तो संरक्षण करेल का याकडे सर्वांच्या नजरा लागत असताना समोर आहे उस्मान पटेल. उस्मानने मात्र गिरकी घेत असताना ऑन साइडला चेंडू टर्न केला. डेप स्क्वेअरकडे खेळाडू तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु कॅप्टन उमर खानने मात्र या ठिकाणी नाकारलं. चेसिंग कंपल्सरी आहे. लक्ष असू द्या. सामना टाय झाला तर मात्र कुठल्याही प्रकारची सुपर ओव्हर नसणार आहे. ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे त्या संघाला विजय घोषित केलं जाईल. 5 चेंडू शिल्लक आणि 6 धाब्यांची गरज. 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहता आणि सर्व स्टारच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळतो. याच इथे मात्र या ठिकाणी वजन बॅकफुटला ट्रान्सपोर्ट केला. चेंडूचा पाठलाग केला आणि पाठवला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. उमर खानच्या बॅटमध्ये येणारा हा दर्शनीय चौकार. अतिशय सुंदर फटका पाहतो आपण. चेंडूचा पाठलाग केला त्या ठिकाणी. चेंडूला येऊ दिलं. खूप मोठा गॅप त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच गॅप मध्ये चेंडूला पाठवलं. फक्त आणि फक्त आता 2 धाब्यांची गरज. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जानी स्पोर्ट वडपे संघाला या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळाले. वाईडचा इशारा. अजूनही या ठिकाणी दोन्ही पंच आता मात्र एकमेकांसमोर चर्चा करतील आणि जो काही निर्णय येईल तो मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंना मान्य करावा लागेल. प्रेक्षकांना सुद्धा आता मात्र या ठिकाणी रिझल्ट समजला असावा की कुठल्या संघाचं वर्चस्व आहे. या मॅचमध्ये भरपूर संख्येने क्रीडारसिक या ठिकाणी उपस्थित होते. ऑनलाईन क्रीडारसिक भरपूर आमच्या समवेत जोडले होते. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि मात्र या ठिकाणी पंचांनी हा निर्णय परत घेतला आहे. इट इज अ लीगल डिलिव्हरी. अजूनही सामना संपला नाहीये मित्रांनो. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि गरज आहे धाबांची 2. चला खेळ सुरू करायचा आहे प्लीज, कारण आपल्याकडे फ्लड लाईटची या ठिकाणी व्यवस्था नाहीये. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण आयोजकांना सहकार्य करा. 3 चेंडू शिल्लक 2 धाब्यांची गरज. चांगली मॅच रंगते. या अजून एखादा डॉट चेंडू या ठिकाणी आला किंवा एखादा विकेट जर प्राप्त केला करणने तर मात्र अजूनही मात्र या मॅच मध्ये मजा येऊ शकेल. ओहो, फटका हवेत आहे. अंतर चांगला प्राप्त केला. मिड विकेटच्या बाहेर जाऊन चेंडू पडेल. मिळतील 6 धावा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ओपन कॅटेगरीमध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय जानी स्पोर्ट वडपे.
जी सोंगाल माजी सरपंच